माहेरच्या वाटीत हळद आणि सासरच्या वाटीत कुंकू भरून कुलदेवतेला स्मरून मंगळसूत्राची पूजा करून मग हे मंगळसूत्र गळ्यात घातलं जातं। हो ना गुरुजी? अगदी बरोबर। संस्काराची जाण आहे या मुलीला। हिचे संस्कार हिच्याकडे, पण खरं मंगळसूत्र सापडल्याशिवाय मी हे लग्न होऊ देणार नाही। क्लिअर सांगते। दिव्या 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 ठीक आहेस ना? इन्स्पेक्टर साहेब, मंगळसूत्र सापडले। कुठे सापडले हे? ते बाहेरच्या कॉरिडॉर मध्ये पडलं होतं। ओ, सापडलं का? कुणीतरी टाकून पळून गेलं असेल। इन्स्पेक्टर साहेब, खरा चोर हा सापडायलाच हवा। इनफ मिसेस दाभोळकर। ऑफिसर, मंगळसूत्र सापडले। आता आमची कुठलीच कंप्लेंट नाही। तुम्हाला जो काही त्रास झाला त्यासाठी सॉरी। क्या तुम्ही? ठीक आहे पवार मॅडम, चला। पिऊ। गुरुजी, विधी सुरू करा। खरंच अनुसया, आज मुहूर्ताची परंपरा या मुलीमुळे राखली गेली। एवढ्याशा वयात संस्कृतीची परंपरेची पाळंमुळं अगदी रुजली आहे तिच्या विचारात, तिच्या मनात। आजकालच्या मुलींना कुठे माहित असतं ग हे सगळं? खरंच या मुलीचं कौतुक करावं तितकं कमी आहे। खरंच। पण आहे कोण ही मुलगी? ती कोण आहे ते माहित नाही, पण तिला भेटायला हवं ताबडतोब। चल।
स्वस्ति श्री गणनायकं गजमुखां मोरेश्वरां सिद्धिरां बल्लाळो मुरुडं विनायकमहां चिंतामणि सेवुरं लेण्याद्रे गिरिजात्मकां सुवरदां विघ्नेश्वरां ओझरां शुभमंगल सावधान। कावेरी, कावेरी, मला एक गोष्ट कन्फेस करायची। काय ग, काय झालं? पण तू आधी सांग की तू मला माफ करशील। बर, आता सांगशील काय झालंय? ते मंगळसूत्र मी चोरलं होतं। काय? हो, मला वैदेही मॅमचा खूप राग आला होता। त्यांनी माझा ब्रँड न्यू मोबाईल पाण्यात टाकला आणि त्यांना मी सॉरी म्हटलं होतं ना, पण नाही ऐकलं त्यांनी माझं। मग मला वाटलं की त्यांना कोणीतरी धडा शिकवायला हवा। कावेरी, पण एक्स्ट्रीमली सॉरी। ह्या सगळ्यात माझ्यामुळे तुला खूप त्रास झालाय। नाही दिव्या, मला तुझा राग आला नाहीये, पण तुझ्यासाठी वाईट वाटतंय। असं मनात आकस ठेवून कामं होत नाहीत दिव्या। तुला जर खरंच मोठं व्हायचं असेल ना, तर अशा छोट्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करायला शिकायला हवं दिव्या। मन लावून काम करायला हवं दिव्या। तुझ्यात सुधारणा व्हायला हवी, म्हणून जर तुला कोणी ओरडलं असेल ना, तर त्याकडे सकारात्मक पद्धतीने बघता यायला हवं ग। विषय असा आहे ना दिव्या, वैदेहीचा सूड घेण्याच्या नादात कुणाच्या तरी आयुष्यात एकदाच येणाऱ्या लग्न नावाच्या सुंदर सोहळ्याला गालबोट लागलं ग। कावेरी, खरंच सॉरी। ठीक आहे, तुला तुझ्या चुकीची जाणीव झाली ना, यातच सगळं काही आलं। काळजी करू नको, याबद्दल मी कुणालाच काही सांगणार नाही। थँक्स कावेरी। बरं, मी येते। कस्तूरी तिलकं ललाट पटले वक्षस्थले कौस्तुभा लक्ष्मी वरेन्द्रियं स्मरामि वधूवर्यो शुभमंगल सावधान। नात्यातली व्यक्ती जेव्हा ICU मध्ये जाते तेव्हा इन्व्हेस्टमेंट कामाला येते। माणसातली इन्व्हेस्टमेंट केवळ दाराबाहेर हेल्पलेस उभी असते।
कावेरी कावेरी चल लवकर. अगं वैदेही मॅम खूप चिडल्या आहेत. त्या दिव्याला शोधतायत. का काय झालं? माहिती नाही. बरं मी बघते. अगं तू चोरलंस ना मंगळसूत्र. तुला माझं नाव खराब करायचंय. सकाळी ना फक्त पाण्यात फोन फेकला. आता बघ मी काय करणार. प्लीज ऐका, मी परत नाही करणार असं, पण प्लीज. हा सगळा विचार ना मंगळसूत्र चोरण्याआधी करायला पाहिजे होता. कावेरी थांब, तुला नाही माहिती नाही काय केलंय. माहितीये तिथे काय केलंय ते, आणि मी तिला माफ सुद्धा केलंय. व्हॉट? हो. तू माफ केलं असशील पण मी करणार नाही. वैदेही तिची एकटीची चूक नाही आहे यात. करावं तसं भरावं. तू माणसांना जसं वागवशील ना तशीच माणसं तुझ्याशी वागतील वैदेही, एवढं लक्षात ठेव. तू तिला वाईट वागवलंस म्हणून तिने सूड घेतला. वैदेही एक सांगू, माणसं जोडशील ना तर रत्नमाला मॅडम सारखी मोठी होशील. या लग्नाची गेस्ट लिस्ट जरी बघितलीस ना तरी तुला कळेल त्यांनी किती वेगवेगळी माणसं जोडून ठेवली आहेत. मॅम, माझ्याकडून परत अशी चूक नाही होणार. पण प्लीज मला कामावरून काढू नका. माझ्याकडून परत चूक अशी नाही होणार. पण प्लीज मला कामावरून काढू नका. नाही काढणार. केलं तुला माफ. आणि उद्या नवीन फोन पण घेऊन दे. थँक्यू सो मच मॅम. जा आता, खूप कामं आहेत. विषय असा आहे की तू माझ्या बरोबर राहिली पाहिजेस. कावेरी, आपण एकत्र असलो ना तर आपण काहीतरी ग्रेट अचीव करू शकू. बघ, दर महिन्याला मी तुला तगड्या अमाऊंटचा चेक देईन. मिसेस दाभोळकर, आदित्य आणि सानी आता ऑफिशियली नवरा बायको झाले. सो शब्द दिल्याप्रमाणे सानियाच्या नावाचा हा चेक. बरं झालं तुम्ही पैसे मागितले. त्यावरून आम्हाला कळलं की तुमची मुलगी आमच्या घरात येताना कुठले संस्कार घेऊन येते. पैसे जरी मी दिले असले तरी सांग, फुकटचा माज आणि लोकांची लाज काढून मिळवलेला पैसा कधीच पचत नाही. राजवर्धन, आपले व्याही झालेत आता. ते मोहित यांचे व्याही. आणि एक गोष्ट विसरू नकोस, आपली परंपरा आपल्याला नात्यांचा आब राखायला शिकवते. म्हणे आब राखायला हवा. करायचा तो अपमान करून झालाय राजवर्धनने. आता उगाच सारवासारव करण्याचा काय फायदा, नाही का? फायदा तुमच्या हातात आहे ना, तो 2 करोडचा चेक. फायदा वे कॉंग्रॅच्युलेशन्स आहे. आज लग्न नावाची ही डील मी सक्सेसफुल करून दाखवली. अर्थात आता या डीलचा आपल्याला इन फ्युचर काही लॉस होणार नाही.
अशी अपेक्षा करूयात. भर मांडवात माझा अपमान करतोस काय? नाही तुझं सगळा माज उतरवला आणि तुला भिकेला लावलं ना तर बघच. नात्यातलं माणूस चुकलं तर तो माणसाचा दोष असतो, नात्याचा नाही. काही नात्यांनी दुखावलं असेलही तुम्हाला, पण नवी नाती जोडत राहा. काहीतरी नवं आणि सकारात्मक नक्कीच सापडेल. कोण लिहित आहे? जे कोणी लिहित आहे मला भेटायला हवं. सर्वदा सर्वकार्येषु नास्ति मंगलम स्वाहा. प्रथम विष्णुपदानि च विष्णुस्थानयतो येषामृस्तो भगवान्. ती मंगळसूत्राचं महत्व सांगणारी मुलगी कुठे दिसत नाही आता. ती आता ती इव्हेंट मॅनेजमेंट वाली मुलगी आहे, असेल कुठेतरी खाली. आपण बघूया का तिला जाऊन? अहो पण ताई, हा सप्तपदींचा विधी अर्धवट टाकून कसं जाईल? असं नाही आहे, त्याच्यामुळे हे लग्न लागतंय. तिचे आभार नको का मानायला? हा, बघूया कुठे आहे तिथे. चल आपण बघूया. तू इतकं बोललीस ना त्यांच्याबद्दल. ए, कावेरी कावेरी, ते बरं राजवर्धन सर. ए चल जाऊन त्यांना सॉरी म्हणूया. तू जा, मला फक्त रत्नमाला मॅडमना भेटायचंय. बरं बाबा, मी जाते, तू थांब, पण मी तुला हाक मारेन. ठीक आहे. राजवर्धन सर. येस.
वैदेही, सर सॉरी, आमच्यामुळे तुम्हाला खूप त्रास झाला. इट्स ओके, तुझी चूक नव्हती. आणि तसंही लग्न दिसत असलं तरी आहे शेवटी बिझनेसच, आणि बिझनेसमध्ये वरखाली होतच. तुमचं पूर्ण पेमेंट तुम्हाला उद्या मिळेल. काही इश्यू झालाच तर यू हॅव माय नंबर, कॉल मी एनी टाइम. राईट? हो नक्की नक्की सर. खरं तर तुमच्यामुळे मला इतका मोठा बजेट असलेला इव्हेंट करायला मिळाला. माझ्यासारख्या नवीन लोकांना नो फॉर्मॅलिटीज प्लीज. एक्सपिरियन्स पेक्षा स्वतःला कामात झोकून देणारी माणसं जास्त प्रेफर करतो. तुझ्यात ती कॅपेबिलिटी दिसली, काम मिळालं, सिंपल. हा, आता तो मंगळसूत्राचा थोडा गोळ झाला, पण बाकी इव्हेंट छान झाला. ऑल क्रेडिट गोज टू यू. थँक्यू सो मच सर. प्लेजर इज माइन. एनिथिंग एल्स? ऍक्च्युली सर, माझी मैत्रीण आहे ना, तिला रत्नमाला मॅडमना भेटायचंय. एक मिनिट. हा, कावेरी. अरे काकू, काकूंना भेटायचंय का? मी काकू नाहीये. ओके काकू. तुम्हाला एकदा सांगितलेलं कळत नाही का हो? काकूंनी सांगितल्यावर नाही कळत. सर हे बघा, मला अजिबात वाटलं नव्हतं आपली पुन्हा भेट होईल असं, पण तरी झालीच. तुम्ही जर मला पुन्हा या नावाने हाक मारली ना तर काय काकू? वैदेही सांगा यांना, नाहीतर मीच जाते. सुलभा, काय हो? अहो, कुणाचा फोन आहे? कावेरीचा. अगं, मी तिला बोललोय आमच्या जुन्या घराबद्दल. आमच्या चढलं मेले लक्षण ते पोरीचं वारं तुमच्या डोक्यात शिरलं वाटतं. सुलभा, अगं मी तिला बोललो ना तेव्हा कदाचित तिने ऐकलं नाही. ते कामाच्या गडबडीत होती. पण आता तिला कसं सांगू आणि काय सांगू काहीच कळत नाहीये ग. अहो, पण आधी फोन तर उचला ना तिचा. हा, फोन घ्या बरं. हो. कावेरी, बोल बाय. हॅलो तात्या, अहो किती वेळ? कामात आहात का? अगं नाही, निघालीस का तू? नाही तात्या, अहो मला इंटरव्ह्यू साठी अजून 2 दिवस थांबावं लागेल असं दिसतंय. अगं, पण झाला ना तुझा इंटरव्ह्यू? नाही ना तात्या, अहो ज्या कंपनीत मी इंटरव्ह्यू साठी गेले होते ना, त्यांनी मला सेकंड राऊंड साठी सिलेक्ट केलंय. त्यामुळे 2 दिवस लागतील. 2 दिवस? अहो, काय म्हणते ती? अजून 2 दिवस लागतील असं म्हणते. 2 दिवस? चांगलंय. चढलं मेले लक्षण ते. आता 2चे 20, 20चे 40 असं करत करत मुंबईत बसतान बसवते की नाही बघा. आई, बस आई आई करते.
तात्या, बोल बाय. मला ही नोकरी नक्की मिळेल. नाहीतर त्यांनी मला कशाला बोलवलं असतं सेकंड राऊंड साठी. अभिनंदन कावेरी, अभिनंदन. तुला ही नोकरी नक्की मिळेल. हा अगं, तुझ्या आईची पुण्याई आणि आशीर्वाद तुझ्या पाठीशी असताना काळजी करायचं कारणच नाही. हा बरं, जेवलीस का ग तू? हो तात्या, काळजी घ्या तुम्ही. तू पण काळजी घे ग बाय. ठेवते. ये रे. इथे बघ रे. छान छान, खूप छान. चल आता माप ओलांडून या. ए हॅलो हॅलो, थांबा. वहिनी, अगं काय नवीन नवरी घरात येते तेव्हा काय ते घेते ना, काहीतरी म्हणतात त्याला. एक मिनिट, नक्की त्याला काय म्हणतात हे तुला तरी येतंय का? नाही म्हणजे जरा आम्हाला पण सांग, म्हणजे ती म्हणेल. हो येत. अरे बापरे, हिला येतं? तरी तू सांग. म्हणजे मीच सांगायचं का तरी? अगं, उखाडा म्हणतात त्याला. आणि पिऊ, लक्षात ठेव, उखाडा शब्द थोड्याच दिवसात घ्यायचा तिला सुद्धा. लवकरच. अगं, आता तुम्ही कशा अशा एकदम बिनतिक्कत नवऱ्याला हाका मारता ना नावानी, पण पूर्वीच्या काळी नव्हतं ना तसं. नवऱ्याचं नाव उच्चारता सुद्धा यायचं नाही, मग ते असं उखाड्यात गुंफून घ्यायचं. त्यात पण वेगळीच मजा असायची. चल सानिया, मस्त उखाडा घ्या आता. येतोय ना? अगं, आपल्या कावेरीला नोकरी मिळणार आहे. तिला बोलवलंय परत इंटरव्ह्यू साठी. अहो, तुम्ही फोनवर बोलत होतात ना तेव्हाच कळलं. तात्या, ताईला नोकरी मिळणार, किती मस्त ना. हो ग बाय. हा मस्त. नुसती नोकरीच मिळणार आहे, कलेक्टर नाही होणार आहे ती. आणि 2 दिवसाचा मुक्काम वाढवल्या, तो पण कुणाच्या घरी? आधीच वाया गेलेली ती वैदईच्या घरी. म्हणजे सगळंच कल्याण. सुलभा, ही नोकरी कावेरीला मिळेलच ग, पण ते घर, अगं ज्या घरासाठी ती इतकं सगळं काही करते, ते घर, त्याचं काय? येतो ना ग बाळा, का सांगतेस का? नाही तर हो हो हो, येतो ना. घेते उखाणं. आधी माझा मोबाईल. काय ग, मोबाईल मध्ये बघून उखाणा घेणार आहेस का? हो. अहो, मी नोट्स मध्ये सेव्ह केलाय, मी स्वतः बनवलाय. अगं पण असा, अगं आकांक्षा, आपल्या नवीन सोन्याची तयारी बघ. स्वतः गेलाय उखाणा. किती छान. घे. वा, चला, वैदींनी तुला आपलं बांधलं ना, आता होऊनच जाऊ दे. चल चल चल, घ्या 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 घ्या. घेते. आधी झाली भेट,
नंतर इंटरेस्ट लागला वाढू. आधी झाली भेट, नंतर इंटरेस्ट लागला वाढू. चॅटिंग करता करता कळली तुझ्या प्रेमाची जादू. अरे वा. आज उमरा ओलांडाया उभी तुझ्या साथीने, आदित्यचे नाव घेते मोहिते परिवारासमोर अदबीने. छान ना बहिणी, खूप छान. मुलगी अदबीने उखाणे घेते आणि आई लायकीपेक्षा जास्त बोलते. वरी येऊ द्या ना. हो पिऊ, अगं तर घेतलाय तिने उखाणा, येऊ दे ना तिला आत. चल ये. अरे वा, छान छान. आता पहिल्यांदा उजवा पाय टाक्या. हा, आता दुसरा. आता ये लक्ष्मीच्या पावलाने घरात. हा, ओके. एक्सपिरियन्स पेक्षा स्वतःला कामात झोकून देणारी माणसं जास्त प्रेफर करतो. तुझ्यात ती कॅपेबिलिटी दिसली, काम मिळालं, सिंपल. पण बाकी इव्हेंट छान झाला. ऑल क्रेडिट गोज टू यू. वैदेही, वैदेही कुठे हरवलीयस? वैदेही, बापरे, बाई काय झालं काय? अगं वेडाबाई, सांगणारच का? हसणार नसशील तर सांगते. नाही असं सांग. सोड तरी मला. आय गेस मला माझ्या स्वप्नातला राजकुमार सापडला. काय? कधी, केव्हा, कुठे, कसा? हँग ऑन. सांगते सगळं सांगते, पण करेक्ट वेळ आली की सांगे. सांग ना वैदेही, असं काय? नाही, मी नाही सांगणार. बघ, सांगायचंच नव्हतं तर कशाला माझ्या डोक्यात पिल्लू सोडलं? अगं सॉरी, पण माझंच कन्फर्म नाहीये अजून. ते होऊ दे ना, आणि त्याच्या मनात काय आहे हे पण कळू दे. सांग ना वैदेही. नाही, मी नाही सांग. वैदेही सांगा. नो मीन्स नो. असं काय करतेस ग? लहानपणी बाऊला बाऊलीच्या लग्नात भांडणाऱ्या माझ्या मैत्रिणीला आता कुठल्या राजाचा राजपुत्र आवडलाय जरा कळू दे तरी मला. राजाचा राजपुत्र नाही, माझ्या स्वप्नातला प्रिन्स चार्मिंग कुठल्या राजाचा नाही, राणीचा राजपुत्र आहे. राणीचा राजपुत्र? सांग बरं कोण आहे? सांग 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 ना वैदेही, असं काय करते? सांग मला, सांग 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 सांग. कोण आहे? सांग कोण आहे? सांग ना. ए काकी, हे माप का ओलांडतात ग? म्हणजे काहीतरी बॅक स्टोरी असेलच ना? सगळे प्रश्न हिला आजच विचारायचे. तुला माहिती, आत्ताच्या काळात तर लोकांना वाईट सवय, श्रीमंती पैशात मोजतात. पूर्वीच्या काळी नव्हतं तसं. श्रीमंती धनधान्यात मोजली जायची. छान धनधान्याने भरलेलं घर म्हणजे श्रीमंत घर. म्हणून त्या नवीन सुनेनी घरात येताना माप ओलांडून तो धान्याचा सडा टाकायचा घरात, म्हणजे आपलं घर कायम धनधान्याने भरलेलं असेल, समृद्ध असेल. हो की नाही? वाव, मस्त ना पिल्लू, आपल्या सगळ्या जुन्या परंपरा ना वावच आहेत.
आणि म्हणूनच त्या जपल्या पाहिजे, हो की नाही? चल जा, देवाच्या पाया पडा. हो. वहिनी, छान झालं ना लग्न? खूप छान. का नाही होणार? 2 करोड दिल्यावर लग्न का नाही छान होणार? तरी बरं मी हँडल केलं. आई असती तर 2-3 आउटलेट्स त्यांच्या नावावर करून मोकळी झाली असती. आई आत्ता हे बोलायलाच हवं का राज? आकांक्षा, मुलांकडे जा. हो, आलेच. राज, काय काळवेळ? तू म्हणालीस म्हणून हा ट्रेडिशनल ड्रेस घालून दिवसभर मिरवतोय, पण मला आता याचं ओझं वाटतंय. सो अनकम्फर्टेबल. बिझनेस करताना तुझ्या संस्कार आणि परंपरेमुळे वाटतं ना अगदी तसंच. आय नीड अ ब्रेक. रिलॅक्सेशनची गरज आहे मला आता. हे बघ, तुझं रिलॅक्सेशन कशा ते मला चांगलंच माहिती आहे राज, पण रिलॅक्सेशन दारूच्या पेल्यात नाही, आपल्या माणसांच्या सहवासात मिळतंय. कधी कळणार आहे रे तुला? आई, तुला कधी कळणार आहे? ही जी घरात लक्ष्मी आली आहे ना, समृद्धीचं माप ओलांडून, तिच्यामुळे आपल्याला 2 करोडचा फटका बसलाय. आणि या सेल्फिश लोकांसोबत गप्पा मारत बसण्यापेक्षा रिलॅक्सेशनची माझी पद्धत बेस्ट आहे. थांब राज, तुझं रिलॅक्सेशन असू दे किंवा तुझं सेलिब्रेशन, तुझी ही पद्धत आपल्या ह्या घरात चालणार नाही. अरे लग्न घर आहे आपलं, पाहुणे आलेत घरात. आपल्या ह्या घरात दारू प्यायलेलं मला अजिबात चालणार नाही. तू फक्त आपलं म्हणतेस आहे, त्यापेक्षा माझ्या घरात चालणार नाही असं म्हटलं असतं तर जास्त सोपं गेलं असतं. राज, मी नेहमीच आपलं घर असं म्हणते, असंच मानते, पण तुला हे आपलं घर कधी वाटतच नाही ना. हेच माझं सर्वात मोठं दुःख आहे राज. राज, मी काय करू? म्हणजे या घराला, घरातल्या माणसाला तू आपलंसं मानशील? सांग ना, काय करू? काय बोलू आई? काय बोलू? जेव्हा आपण सजेस्ट केलेली प्रत्येक गोष्ट रिजेक्ट केली जात असेल तेव्हा शांत बसलेलंच बरं असतं. तू बिझनेस मला माझ्या पद्धतीने करू देत नाहीस. फाईन, बिझनेस तुझा आहे, तू मोठा केला, त्यात मी नाही काय बोलणार. पण म्हणून मी तुझं किती ऐकायचं त्याला सुद्धा एक लिमिट आहे. बिझनेस आपण तुझ्या पद्धतीने करतोच आहे. आता माझं पर्सनल लाईफ मला माझ्या पद्धतीने जगू दे. हो, आय एम क्लिअर. वैदी, आदित्यचं लग्न व्यवस्थित पार पडलं. आता राजचं पण लवकरच उरकून टाकूया. काका, रत्नमाला मोहितेंनी मला हाताला धरून बोल्यावर चढवलं ना, तरीही मी लग्न करणार नाही.
आणि एकदा का मी ठरवलं की माझा निर्णय कुणीही बदलू शकत नाही. त्या बाबतीत मी आईवरच गेलो. हो नाही, इंटरनॅशनल स्कूल सुरू करण्याची हीच करेक्ट वेळ. तुला कुठे माझे विचार पटतायत? कारण शेवटी कितीही झालं ना तरी माहेरचा चहा हे शेवटी तुझ्या एकटीचंच बाळ आहे. दारासमोर चपला सुद्धा तेव्हाच जमतात जेव्हा तिजोरीत पैसा पडून असतो. बिझनेस आपण तुझ्या पद्धतीने करतोच आहे. आता माझं पर्सनल लाईफ मला माझ्या पद्धतीने जगू दे. रत्नमाला मोहितेंनी मला हाताला धरून बोल्यावर चढवलं ना तरीही मी लग्न करणार. आणि एकदा का मी ठरवलं की माझा निर्णय कुणीही बदलू शकत नाही. बहिणी, काय झालंय? नाही गो, काही नाही, नेहमीच. एवढ्या कष्टाने एवढा मोठा बिझनेस उभा केलाय मी. माझ्या तत्वांवरती तो राजवर्धन चालवेल का नाही याची सतत काळजी वाटत राहते मला. अगं परंपरेचं ओझं वाटतं त्या मुलाला. आता काय बोलायचं सांग ना. त्यातून त्याच्या त्या सततच्या पार्ट्या, त्याचा मनमानी स्वभाव, सतत माणसाला तोडून बोलणं. मला खूप काळजी वाटते राजवर्धनची की हा सगळा डोलारा तो कसा सांभाळणार आहे, काय करणार आहे, काही कळत नाहीये मला. सरळ मार्गावरती कसं आणायचं? बहिणी, एक सुचव का? बोल ना. बहिणी, तुम्ही ना राजवर्धनला काही गोष्टींची जाणीव करून द्यायला हवी. म्हणजे 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 वहिनी, राजवर्धनला हे सगळं आयतं मिळालं आणि म्हणून तो हे त्याच्या पद्धतीने चालवण्याचा हट्ट करतोय. वहिनी, तुमच्यासारखं जर संघर्ष करून शून्यातून त्याने हे सगळं उभं केलं असतं ना तर त्या सगळ्याची त्याला जाणीव राहिली असती. कारण माणूस जेव्हा एखादी गोष्ट शून्यातून उभी करतो ना ती गोष्ट तो शेवटपर्यंत जपतो. राजवर ही वेळ कधी आलीच नाही. पण वहिनी, राजवर ही वेळ येऊ शकते याची जाणीव आपण त्याला करून द्यायला हवी. वहिनी, एक सुचवू का? म्हणजे बघा, हा तुम्हाला पटतंय का? आकांक्षा, बोल. वहिनी, माहेरच्या चहाच्या बोर्ड कमिटीवर तुम्ही आदित्यला घेतलं तर? नाही म्हणजे अशाने काय होईल की राजच्या मनात धास्ती निर्माण होईल की उद्या जर आपण नाही सुधारलो तर मग माहेरच्या चहाचे सगळे निर्णय तुमच्या आणि आदित्यच्या हातात जातील. वहिनी, या धास्तीने का होईना राज सुधारेल आपला. आणि वहिनी, तुम्हाला तर माहीतच आहे आदित्य काही तुमच्या शब्दाबाहेर नाही.
म्हणजे असं सगळं करण्याने जर राजच्या वागण्यात स्वभावात काही चांगले बदल होणार असतील ना, तर आदित्य ही नवीन जबाबदारी अगदी आनंदाने स्वीकारेल वहिनी. वहिनी म्हणजे सगळे निर्णय तुम्हालाच घ्यायचे. मी फक्त आपलं सुचवून पाहिलं. म्हणजे वहिनी तुम्हाला राग नाही ना आला? मी असं बोलले म्हणून नाही ना आला राग तुम्हाला? असं काय करतेस तू? मला माहितीये तू काळजीपोटी बोलतेस ना. आपल्या घरापासून आपल्या माणसांपासून दुरावलेला माझा राज ना परत आपल्यात आला पाहिजे काही करून. नवी सून आली आपल्या घरात. लहान भाऊ आहे आदित्य, तरी त्याचं लग्न झालं, तो मार्गी लागला. मग अशी काय बोलला माहितीये ना राज? ऐकलंस ना? काही झालं तरी लग्न करणार नाही. त्याच्या आयुष्याची मला इतकी काळजी वाटते सतत. त्याची काळजी पोख करत राहते आतून मला. काहीतरी करायलाच पाहिजे. तू म्हणतेस त्याच्यातही मला तथ्य दिसतंय. करून पाहायला हरकत नाही. बघू. आज खूप सुंदर दिसतेस तू. काही झालंय का सानिया? रुसलीयस का? अगं काय झालंय? तू तर ना बोलूच नकोस माझ्याशी. तुम्ही सगळे पुरुष सारखेच असता. वेळ आली की बरोबर आपले रंग दाखवता. काय? गप्पा बस. लग्नाच्या आधी कसं माझी सोनू करायचास, आणि आता काय झालं ना, लग्न संपलं सगळं. नक्की काय झालंय? आधी माझ्या मम्मा डॅडाचे इन्सल्ट होत असताना तू फक्त बघत उभा होतास. अगं हे बघ सोनू, आज आपलं लग्न होणं महत्वाचं होतं की नाही? हा, आणि असे छोटे मोठे क्लॅशेस हे होतच असतात. आपण त्यात पडणं योग्य नाहीये. आणि यातून काही वेगळं घडलं असतं तर आपलं लग्न मोडलं असतं तर चाललं असतं का तुला? हा नाही, आधी मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत. मग पण हे बघ, मी ना तुला प्रॉमिस करतो, यापुढे अशी चूक कधीच होणार नाही. ओके? पक्का? एकदम पक्का. वर बघ जरा. हे नाकाला रेड रेड काय लागलंय तुझ्या? नाकाला हा? काय लागलंय? बघ बरं, पूस जरा. काय लागलंय बघ. बघू इकडे. गेलं गेलं. काय होतं? राग होता. तू बोलू नको माझ्याशी, जा. मग न बोलता स्टार्ट करायचं का रोमॅन्स? रुसलेल्या माणसांना मनवण्यात एक्सपर्ट आहेस तू. हे बरोबर जमतं तुला. मग आहेस मी युनिक. असं काही नाही.
तुला माहितीये ती मंगळसूत्र हरवणारी मुलगी पण अशीच होती रे. म्हणजे मी तर फ्रस्ट्रेट होऊन लग्नाला नाहीच म्हटलेलं, पण तिने अगदी 4 वाक्यात मला पॉझिटिव्ह केलं आणि मी लगेच तयार झाले. काय सांगतेस? नाही म्हणजे 4 वाक्यात तुझा डिसिजन बदलणं अजिबात सोपं काम नाहीये. नाही खरंच, मला त्या मुलीला भेटायला हवं आणि तिला स्पेशली थँक्स म्हणायला हवं. कारण की आज त्या मुलीमुळे माझी बायको माझ्या जवळ आहे आणि माझ्याशी छान छान गप्पाही मारतीये. हो की नाही? देवा, त्या मुलीचं भलं कर रे बाबा. आपण दोघं मिळून तिच्यासाठी प्रे करू. वेल मिस कावेरी, आम्ही काही कॅन्डिडेट शॉर्टलिस्ट केले होते आणि त्यापैकी तुमचा रेझ्युमे जास्त प्रॉमिसिंग. हां, बट लेट मी क्लिअर वन थिंग. सेल्स एक्झिक्युटिव्हचा जॉब हा खूप जबाबदारीचा असतो, जास्त जबाबदारीचा. कसं आहे, प्रोडक्शनपासून कस्टमरपर्यंत सगळ्यांच्या प्रश्नांना उत्तरं द्यायला आपल्याला तयार राहावं लागतं. सो तयार आहात ना तुम्ही? हो सर. गुड. सो कधी करताय जॉईन? म्हणजे सर मला नोकरी, सॉरी, म्हणजे मला नोकरी मिळाली. मिस कावेरी, हे मी आत्ता ऑफिशियली नाही तुम्हाला सांगू शकत. हां, बट यू कॅन बी पॉझिटिव्ह अबाउट इट. तो आता सांगा कधी जॉईन करताय? आज, आत्तापासून जॉईन करू शकते सर. व्हेरी गुड. फक्त सर मला आधी एकदा गावी जाऊन यावं लागेल. म्हणजे विषय असा आहे ना की मला जास्त वेळ लागणार नाही. माझं गाव इकडेच आहे, गुहागरला. म्हणजे अगदी 1-2 दिवसासाठी. पण तरी ओके ओके ओके, रिलॅक्स रिलॅक्स. या जाऊन तुम्ही गावी, ठीक आहे? तुम्हाला ऑफिसमधून कॉल येईल तुमच्या कन्फर्मेशन बद्दल. थँक्यू सर. यू आर मोस्ट वेलकम. थँक्यू सर. व्हॉट द काकू इथे? काम होतं माझं इथे. का असू शकत नाही? सी, ऍक्च्युअली प्रॉब्लेम इज दॅट. आय विल कॉल यू लेटर. अरे राजवर्धन सर, काय म्हणतायत वेंडिंग मशीन्स? चाललंय बरं, पण माहेरच्या चहाने सपोर्ट केला तर धावायला लागेल. या ना सर. काकू इथे काम करतात? नाही, पण लवकरच जॉईन करणार आहे. जस्ट इंटरव्ह्यू दिलाय तिने. हॅलो हॅलो वैदेही, मी खूप 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 खुश आहे. क्या बात आहे मॅडम, तुझ्या इंटरव्ह्यूचं माहीम फत्ते झालं वाटतं. माहीम नाही ग, मोहीम. तेच ते. बाय द वे ऐक, मी माझ्या मित्राशी बोलले, ही नोकरी तुलाच मिळणार बघ तू. वैदेही, आता माझी सगळी स्वप्न पूर्ण होणार. आता माझं गावचं घर म्हणजे मला. कावेरी ऐक ना, तू ऑफिसला ये, मग आपण सगळं बोल, ठीक आहे? हो चालेल, लगेच येते. ये लवकर. हां चल, बाय बाय. अरे गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग काकी. गुड मॉर्निंग. सुखी राहा. नमस्कार. सौभाग्यवती भव. काय रे, अष्टपुत्रा सौभाग्यवती भव असा देऊ का आशीर्वाद तिला? काकी. बरं, राज कुठे आहे? वहिनी, राज ऑफिसला गेलाय.
ऑफिसला गेला एवढं लवकर? हो. म्हणजे नक्कीच माहेरच्या चहाचं काम नसणार, दुसरंच काहीतरी असेल. असो. आदित्य, एक काम करशील का बाळा? आज लंच नंतर मला ऑफिसमध्ये येऊन भेट. मला तुझ्याशी आणि राजशी काहीतरी महत्वाच्या विषयावरती बोलायचं. महत्वाच्या विषयावर म्हणजे नक्की काय बोलायचं काकी? सांगितलं ना ऑफिसमध्ये येऊन भेट म्हणून. घर आणि ऑफिस या दोन वेगळ्या गोष्टी आहेत ना, त्यामुळे ऑफिसचा त्रागा घरी आणायचा नाही आणि घरचे विषय ऑफिसमध्ये न्यायचे नाहीत. हा एक नियम पाळला ना की सगळं सोपं जातं, मग सगळं छान राहतं, घर पण आणि ऑफिस पण. ठीक आहे, येऊन नक्की भेट. निघते मी, मला उशीर होईल ऑफिसला जायला. काकीला महत्वाचं काय बोलत असेल माझ्याशी? मला माहिती आहे तो महत्वाचा विषय. आधी मी काय सांगते ते नीट ऐक. बहिणी जे जे काही बोलतील ना त्याला तू फक्त हो म्हण. कळलं? हे बघ, हे रॉ आणि फायनल स्केच आहे, जरा कॉस्टिंग करून पाठव. ओके मॅम, लगेच. मला नोकरी मिळाली. अरे वा, कॉंग्रॅच्युलेशन. म्हणजे अजून कन्फर्मेशन मिळालं नाहीये, पण मिळालंच जमाय. हा म्हणजे तेच ना. चला मग ट्रीट होऊन जाऊ दे. देणार देणार. आपल्या गुहागरच्या अड्डांकडचा वडापाव आणि तात्यांच्या हातचा गरमागरम चहा. ही ट्रीट आहे. हो, चल. शाळेत पहिला नंबर आल्यावर मी तुला हीच ट्रीट द्यायचं, आठवतंय ना? टाइम हॅज चेंज माय डिअर. तो काळ वेगळा होता. मला आता बर्गर आणि पिझ्झाची पार्टी पाहिजे. मला नाही माहिती. हो, देते देते. रडू नको लगेच. बरं, चला मॅडम या इथे. बसा, जरा शांत बसा. हे पाणी. आणि मला शांतपणे सांग, कसा झाला इंटरव्ह्यू? काय काय प्रश्न विचारले? इंटरव्ह्यू मस्त झाला. असं काही फारसं विचारलं नाही त्यांनी, अगदी बेसिक माहिती विचारली. नाहीच विचारणार. माझा मित्र आहे तिथे HR डिपार्टमेंटला, त्याला मी आधीच सगळं सांगून ठेवलं होतं. सगळं छान झालं ग, फक्त जाता जाता मध्ये तो बोका आडवा आला. बोका? कोण बोका? तोच तुझा राजवर्धन मोहिते. राजवर्धन? तो कशाला आला होता तिथे? काय माहिती कशासाठी आला होता. जाऊ दे, मी खूप खुश आहे आज. ज्या कामासाठी मी इथे आले होते ना ते काम फत्ते होणार. काय होणार? फट्टे? वा यार, तुला मुंबईची लँग्वेज जमते. फट्टे नाही ग, फत्ते. ते काय असतं? म्हणजे विषय असा आहे ना की ते ऑफिस मधून फोन आहे. अरे वा, घ्या मॅडम घ्या, कन्फर्मेशनचा कॉल आहे, लवकर घे. हॅलो सर. मिस कावेरी, देसाई हियर फ्रॉम विंडो वंडर. सॉरी, पण तुम्ही ज्या पोस्ट साठी आमच्या कंपनीत अप्लाय केले तो जॉब आम्ही तुम्हाला देऊ शकत नाही. तात्या पाणी. ठेव. मंजिरी. कोण मंजिरी? असं काय करतेस बाय? आपल्या कावेरीचंच नाव मंजिरी नाही आहे का? कागदोपत्री तिचं नाव मंजिरीच आहे. आपण तिला कावेरी म्हणतो ना, म्हणून तिचं नाव कावेरी पडलंय. अच्छा. तुला सांगतो बाय, हे जे मंजिरी नाव आहे ना, माझ्या आईने ठेवलेलं नाव आहे. हो. आता तिला ही ओरिजिनल कागदपत्र पाठवायला लागणार आहेत, नाहीतर तिला नोकरी नाही मिळायची.
हा सुलभे, अगं जरा पिशवी दे काय दे. जा बघ जा. सुलभे, सुलभे, ही कुठे गेली? हे कागदपत्र सांभाळून नको का ठेवायला? सुलभे, 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 हे गेली ही. कसं आहे मिस कावेरी, तुमचं प्रोफाईल आमच्या कंपनीला हवे असलेल्या पोस्टसाठी सुटेबल नाहीये. हो सर, पण सर तर म्हणाले होते जवळपास माझं कन्फर्म झालंय, फक्त ऑफिशियल लेटर यायचंय. असं अचानक नक्की काय झालंय सर? ऑफिशियल कन्फर्मेशन देण्याआधी एक फायनल राऊंड ऑफ इव्हॅल्युएशन असतं, त्यात तुम्ही फेल झालात. काय? अहो पण इंटरव्ह्यू घेताना सर म्हणाले होते की माझा रेझ्युमे प्रॉमिसिंग वाटतोय. मग काय झालंय सर? मला नक्की खरं कारण सांगाल का? काय खरं कारण आहे की? हॅलो हॅलो, अगं काय झालं? काय म्हणाले ते? मी या जॉबसाठी सुटेबल नाही आहे असं त्यांचं म्हणणं आहे. व्हॉट? हे असं कसं होईल? थांब, मी माझ्या मित्राला फोन लावते. नको करूस, मला माहिती आहे का झालंय. का? तो बोका आडवा आला ना मध्ये, त्यानेच कान भरले असणार माझ्या विरुद्ध. वैदेही, मला त्याला भेटायचं आत्ताच्या आत्ता. अगं मला त्याच्या ऑफिसमध्ये घेऊन जा. अगं एक मिनिट इकडे, एक मिनिट शांत हो. त्याला भेटून काय होणार आहे? तू काय विचारणार आहेस त्याला? मला फक्त एवढंच कन्फर्म करायचंय की तो काहीतरी बोलला आणि म्हणून माझा जॉब गेलाय की मी खरंच सुटेबल नाही आहे या जॉबसाठी.